उपम्यासाठी रवा छान आधी भाजून घेतला आहे. आपण आता मऊ लुसलुशीत उपमा करण्यासाठी रवा भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यात मी 3 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. तेल थोडंसं घालायचं म्हणजे त्यांनी चव चांगली लागते. आता त्याच्यामध्ये आपण थोडी मोहरी टाकतो आहे. मोहरी तडतडली की मी त्याच्यामध्ये ही उडदाची डाळ घेतली आहे. ही छान पुसून घेतली आहे मी. ही उडदाची डाळ टाकते. उडदाची डाळ टाकून झाली की हिंग घालते. उपम्याला हिंगाची चव चांगली लागते, त्यामुळे उपम्याला हिंग घालावा. तसंच मी मिरची काढते. मिरची एकदम बारीक कापून घेतली. कढीपत्ता टाकते. थोडंसं मी फोडणीमध्ये आलं घालते. आल्याची पण चव चांगली लागते उपम्याला. आपली ही डाळ छान झालेली आहे. आता ह्याच्यावर मी मटार घालणार आहे, त्यामुळे मी मटारचे दाणे घालते. मटारचे दाणे फोडणीमध्ये घातले की जरा ते चवीला छान लागतात आणि लगेच ते मऊ होतात. मटार छान झाला की त्याच्यामध्ये कांदा घालते. कांदा ऑप्शनल आहे. काही जणं घालतात, काही जणं घालत नाही, पण आम्हाला कांदा आवडतो. आणि तुम्हाला भाज्या तुमच्या मनाप्रमाणे घालू शकता. तुम्ही ह्याच्यामध्ये गाजर घालू शकता, शिमला मिरची घालू शकता. अजून तुम्हाला काही कुठच्या भाज्या घालायच्या असतील तर त्या तुम्ही अशा कांद्याबरोबर घालू शकता. कांदा आपला झालेला आहे. कांदा खूप करून नाही घ्यायचा. आणि त्याच्यात मी 1 चमचा साधारण मोठा चमचा भरून दही टाकते. दही किंवा ताक काहीही टाकू शकता तुम्ही, त्यांनी उपम्याला चव चांगली येते. त्याच्याबरोबर मीठ टाकते आणि हे सगळं ढवळून छान घेते. आता आपण दही घालून चांगलं ढवळून घेतलं आहे. त्याच्यामध्ये हा आपला भाजलेला रवा घालायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे सगळे जिन्नस त्याला लागतील. बघा आता रवा छान मी परतून घेतला आहे त्या फोडणीमध्ये, त्यामुळे त्याला चव चांगली येते. आणि आता आपण उकळतं पाणी घालणार आहे. साधारण 1 वाटी रवा घेतला की त्याला 2.5 वाट्या तरी पाणी उकळवून घ्यायचं. जसं लागेल तसं घालायचं. तुम्हाला मऊ पाहिजे, कसा पाहिजे, फळफळीत पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला. पण उपमा हा जरा मऊसूत चांगला लागतो. हे बघा साधारण मी 2.5 वाट्या पाणी घातले त्याला आणि जास्त वेळ गॅसवर ठेवायचं नाही. आता मी 1 चमचा त्यात तूप टाकते. तुपाने खूपच ढोकळ्याला चव आपलं उपम्याला चव छान येते. वरून थोडासा मी टोमॅटो घालते. ऑप्शनल आहे, ज्याला आवडतं त्यांनी घाला, नाही तर नाही घातलात तरी चालेल. मऊ लुसलुशीत एकदम छान उपमा आपला तयार आहे. आणि ताना त्याच्यावर खोबरं, कोथिंबीर आणि शेव घालायची, म्हणजे आधी खूप छान लागतो चवीला. हे बघा असा आपला हा मऊ मऊ उपमा तयार आहे.